पायात घोड्यासारखी ताकद येणं म्हणजे स्नायू मजबूत होणं, थकवा कमी होणं, रक्ताभिसरण चांगलं होणं आणि सांधेदुखी न राहणं. यासाठी चहामध्ये योग्य औषधी पदार्थ घातले तर खूप फायदा होतो. ताकद वाढवणारा औषधी चहा जसं की आलं. आलं आपलं रक्ताभिसरण सुधारण्यास नक्कीच मदत करतं. पायातील जडपणा कमी होतो, थकवा कमी होतो, स्नायूंना ताकद मिळते, बळ मिळतं. कसं वापरावं? तर अर्धा इंच कुटलेलं आलं चहामध्ये घाला आणि तो चहा प्या. नक्कीच आराम मिळतो. त्याचप्रमाणे दालचिनी. दालचिनी स्नायूंना ताकद देते. पायात मुंग्या, सुन्नपणा असेल तर ते कमी करते. मधुमेहामुळे येणारा अशक्तपणा कमी होतो. त्यासाठी छोटासा तुकडा नक्कीच चहामध्ये घालून प्या. त्याचप्रमाणे लवंग. लवंग रक्तवाहिन्या मजबूत करते, सांधेदुखी कमी करते, पाय दुखणं कमी करते. थंडीमुळे पाय कमजोर होणं थांबतं. त्यामुळे 1 ते 2 लवंगा घालून नक्कीच चहा घ्या. त्याचप्रमाणे काळी मिरी शरीरातील शक्ती जागृत करतं, स्नायू सैल होऊ देत नाही, थकवा पटकन दूर होतो. त्यासाठी 1 ते 2 ठेचलेली मिरी नक्कीच चहामध्ये घाला आणि चहा प्या. त्याचप्रमाणे अश्वगंधा चूर्ण खूप प्रभावी आहे. पाय आणि शरीराची ताकद प्रचंड वाढवतं, स्नायू आणि नसांना बळ देतं, अशक्तपणा कमी होतो, कंप कमी होतो. चहा गाळल्यानंतर अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण टाकून नक्कीच तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे उच्च BP असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, जसं की ज्येष्ठमध. यामुळे नसांची कमजोरी कमी होते, पायात ऊर्जा वाढते. त्यासाठी लहान तुकडा पुरेसा आहे. चहा गोड करायला काय वापरावं? तर यामध्ये साखर टाळा, गूळ किंवा मधाचा वापर करा. सकाळी उपाशीपोटी घ्या, संध्याकाळी 5 ते 6 वाजता घ्या. दिवसातून 1 कप पुरेसा आहे. ताकद वाढवण्यासाठी चहासोबत या चांगल्या सवयीही नक्की लावा, जसं की दररोज 15 ते 20 मिनिटे चाला, कोमट पाण्यात मीठ घालून पाय बुडवून बसा, पायांना आराम मिळतो. रात्री पायांना तिळाचं तेल लावून मालिश करा. प्रथिनयुक्त आहार घ्या, जसं की डाळी, दूध, ताक. कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी? तर गर्भवती महिला, BP जास्त असलेल्या लोकांनी, थायरॉईड, किडनीचे आजार असलेल्या लोकांनी नक्कीच सल्ला घ्या. हा चहा 10 ते 15 दिवस नियमित घेतल्यास पायात चांगली ताकद येते, थकवा कमी होतो आणि चालताना आत्मविश्वासही नक्की वाढतो. तेव्हा ज्येष्ठांनी तर हे उपाय नक्कीच करून बघावेत, जेणेकरून त्यांच्या शरीरामध्ये ताकद निर्माण होते आणि अंगामधील अशक्तपणा, थरथरणं, तोल जाणं यासारख्या जर गोष्टी होत असतील तर त्या नक्की थांबायला मदत होते. तेव्हा नक्कीच या चहाचा वापर करून नक्की बघा.